आवाज जनतेचा। स्थानिक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजाच्या वतीनं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना पत्रकारांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले। उल्लेखनीय म्हणजे या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान स्थानिक आमदार सईताई ढहाके उपस्थित होत्या, तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील फुलारी, सचिव किरण क्षार, तालुकाध्यक्ष नितीन वाणी, इंजिनियर विलास राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सर्वप्रथम आमदार सईताई ढहाके यांनी दीप प्रज्वलन करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले। पुढे झालेल्या आमदार सईताई ढहाके यांनी उपस्थित मान्यवरांच्या स्वागत समारोहानंतर आमदार सईताई ढहाके यांच्या शुभ हस्ते सर्वच पत्रकारांना भेटवस्तू देण्यात आल्या। पत्रकार दिनानिमित्त किरण क्षार यांनी प्रास्ताविक केले। यावेळी बोलताना विजय भड, किरण क्षार यांनी कारंजा येथे पत्रकार भवन अत्यंत आवश्यकता असल्याचा विषय मांडला। त्याला इतर पत्रकारांनी अनुमोदन दिले। त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील फुलारी, नितीन वाणी, इंजिनियर विलास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले। कारंजा महात्म्य परिवाराचे संजय कडवळे यांनी पत्रकार हा स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजाच्या डोळ्यातील श्रू टिपून आपल्या लेखणीद्वारे मांडून अन्यायाला वाचा फोडतो। त्यामुळे पत्रकारांच्या सुखदुःखातही शासन आणि आमदार यांनी उभं राहिलं पाहिजे। मृत्यू पावणाऱ्या पत्रकारांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे। पत्रकार महामंडळाकडून ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील गरजवंत लघु पत्रकारांना वृत्तपत्रासाठी आर्थिक मदत कर्जरूपाने मिळाली पाहिजे, असं पोटतिडकीनं सांगितलं। अध्यक्षीय संभाषणातून आमदार सईताई ढहाके यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून सर्व पत्रकार माझे कुटुंबीय असल्याचं सांगून, तुमच्याशी माझे बहीण भाऊ किंवा मायलेकाचं नातं असल्याचं सांगून भावनिक प्रतिसाद देत कारंजा या सांस्कृतिक नगरीत पत्रकार सभागृह आणि नाट्य सभागृहासाठी आणि सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं। पत्रकार दिनाच्या या कार्यक्रमाला अंकुश कडू, प्राध्यापक शेख सर, चांद मुन्नीवाले, विजय गागरे, उमेश अणासणे, दिलीप रोकडे, संदीप कुऱ्हे, श्रीकांत भाके, हाफिज खान, गोपाल पाटील कडू, समीर देशपांडे इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन कुमारी वाणी आणि मुख्याध्यापक विजय भड यांनी केले, तर समारोपीय भाषण एकनाथ शिंदे यांनी केले। वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।